सांगली जिल्ह्यामध्ये सर्व भक्त आणि सर्व समाज, सर्व थरातील श्रीमंत असो गरीब असो, सगळ्यांना एकत्रित आणून गेल्या जवळजवळ 35-40 वर्ष झाले आपण सगळं भागवत कथा, रामकथा, ज्ञानेश्वरी पारायण, गीतेचे पाठ, इतर अनेक राष्ट्रीय सण आपण साजरे करतो. 2 वर्षापूर्वी सांगलीमध्ये संपूर्ण सांगलीच्या सहभागामुळं आपले इथं जो समाधान महाराज शर्माजी जे आहेत त्यांच्या श्रीमुखातून इथं श्री रामकथाचं फार मोठं आयोजन झालं होतं. त्याचाच एक पुन्हा भाग म्हणून यंदाच्या वर्षी योगायोगानं आपल्या अयोध्यामधील श्री राम मंदिर जो आहे त्याच्या 1 वर्ष पूर्ण होऊन त्याचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या वर्धापनाचं देखील निमित्त आहे, त्यामध्ये 26 जानेवारी देखील येणार आहे आपला. त्यामुळं बऱ्याच योगायोग घडलेले आहेत. पण या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 17 तारखेला ते 27 तारीख असा हा कार्यक्रम आहे. 17 तारखेला मुख्य कार्यक्रम म्हणजे अनेक संत महंत आणि अनेक म्हणजे राजकारणी लोकांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम बघण्याकरता खास करून सर्व भाविकांनी यावं असं माझं आव्हान आहे. फार अत्यंत एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं आहे आणि साक्षात श्री हनुमानजी ध्वजामध्ये येतात हे लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की सगळ्या नागरिकांना मी सांगतो की 17 तारखेला सकाळी 7:30, 8:30 ते 9:30 या कार्यक्रमामध्ये भाग घ्या. 18 तारखेला सकाळी श्री राम मंदिर आपल्या कॉर्नरपासून भव्य आणि दिव्य अशी अत्यंत सगळ्या संघटना, सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, सगळी मंडळं, सगळी व्यायामशाळा, जे कोण काय असतील ह्या देशाकरता ज्यांनी योगदान बलिदान दिले त्यांच्या नावाचा वापर करून ह्या आत्ता हिंदुस्थानामध्ये जी काळाची गरज आहे की आपल्याला सगळ्यांना या भगव्याकरता एकत्र येणं गरजेचं आहे. तो कार्यक्रम आपल्या इथं 18 तारखेला सकाळी 8:30 ते 11 चालणार आहे. अनेक प्रकारच्या शोभायात्रामध्ये हत्ती, घोडे, ऊन, अमुक तमुक धान बरेच काही असणार आहेत. त्यामुळे सगळ्या जिल्ह्यातील सर्व संघटनांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी त्या दिवशी एक मोठं आपल्याला या शोभायात्रेचं स्वरूप बनवायचं आहे आणि या स्वरूप बनवण्याकरता 100% प्रत्येक नागरिकाची गरज लागणार आहे. त्यामुळे माझं आव्हान असं आहे की आपण सर्वजण सहकुटुंब सहपरिवार या शोभायात्रामध्ये देखील यावं. रोजची कथा जी आहे दुपारी 2:30 ते 6 आणि रात्रीचे जे नामसंकीर्तन सोहळा जो आहे वारकरी संप्रदायाचा तो कार्यक्रम फार मोठा असतो आणि या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 10 ते 12, 15 हजार पब्लिक असतात. पकवाज वाजवणारे आणि तेर म्हणून उस्मानाबादचे जे आहेत रघुनंदन महाराज यांच्या आलेले जवळजवळ 200 अनुयायी त्यामध्ये भाग घेणार आहेत. आणि अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. सर्व जाती धर्म आणि सगळ्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की आपण योगायोगानं आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये सर्व समाजाच्या मदतीनं इथं आपल्या इथे ही एक पर्वणी आलेली आहे. ह्याचा सर्वांनी अंतःकरणाने लाभ घ्यावा ही नम्र विनंती.